मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज आपण तिसरा जो चॅप्टर आहे ऍडमिशनचा, तर आता हा चॅप्टर आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. तसं पाहता ऍडमिशन हा चॅप्टर अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे आणि एक्झाम मध्ये तुम्हाला हा कंपल्सरी प्रॉब्लेम विचारलेला आहे. तर ऍडमिशनचा प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला काय काय बनवायचं हे मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवेन. आपल्याला ऍडमिशन बनवताना पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवणार, त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस आपण म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर सेकंड अकाउंट जे बनवणार आहे ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवणार आहे, की पार्टनर्स म्हणजे तीन पार्टनर आहेत, त्या तिन्ही पार्टनरचा आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आहे. त्याचबरोबर आपली बॅलन्स शीट असणार आहे, तिन्ही पार्टनरची बॅलन्स शीट असणार आहे. त्यानंतर आपल्याला कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट हे तयार करायचे आहे. तर ऍडमिशनचा प्रॉब्लेम सोडवत असताना म्हणजे पहिल्यांदा आपण इलस्ट्रेशन नंबर जो 1 आहे तर त्याच्यातला आपल्याला पहिल्यांदा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता हा प्रॉब्लेम जर तुम्ही नीट पाहिला तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फक्त जर्नल एंट्री दिलेल्या आहेत, पण आपण जर्नल एंट्री प्लस लेजर पोस्टिंग असं दोन्ही आपण पोस्टिंग करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. तर त्यामुळे हा प्रॉब्लेम जर तुम्ही जर्नल एंट्री आणि लेजर पोस्टिंगनी जर समजून घेतला तर तुम्हाला 100% ऍडमिशनच्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. पहिल्यांदा मी स्क्रीनवरती तुम्हाला हा प्रॉब्लेम शो करेल, तो पहिल्यांदा तो प्रॉब्लेम बघा, त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर मग आपण हा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तर तुम्हाला स्क्रीनवरती हा प्रॉब्लेम दिसेल, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इलस्ट्रेशन नंबर 1 आहे. तर जर तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलं तर हा जो प्रॉब्लेम आहे सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णाचा, अशा 3 पार्टनरचा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये पुस्तकामध्ये तुमच्या बुक मध्ये ऑलरेडी सांगितलेले की त्यांनी फक्त जर्नल एंट्री दिलेले आहे. आपल्याला जर्नल एंट्री प्लस लेजर पोस्टिंग अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सो आपण प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करूया. जर्नल एंट्री प्लस लेजर पोस्टिंग मी फक्त जर्नल एंट्री सांगेल आणि त्याचं लेजर पोस्टिंग मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सो तर प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला पूर्णपणे त्यांची बॅलन्स शीट जी तुम्हाला सुजाता आणि पौर्णिमाची बॅलन्स शीट दिलेली ती पहिल्यांदा रीड करायची. ती बॅलन्स शीट रीड केल्यानंतर काही तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत, बरोबर आहे. ह्या ऍडजस्टमेंट बघायच्या आणि बॅलन्स शीट मध्ये ज्या काय गोष्टी दिल्या त्याला स्टार मार्किंग करून घ्यायचे. सो स्टार मार्किंग कशाला करायचं मी सांगतो तुम्हाला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉकला तुम्हाला काय करायचंय स्टार मार्किंग करून घ्यायचंय. सो प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सोडवत असताना प्रत्येक शिक्षकाची ही मेथड वेगळी असणार आहे, पण माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्ही समजून घेऊ शकता. मी जास्तीत जास्त पोस्टिंग वरती भर देतो, त्यामुळे पोस्टिंग जेवढ्या मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने जमेल तर त्याला मार्क असतात, त्यामुळे पोस्टिंग वरती आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचं, नंतर आपल्याला ऍडजस्टमेंट करायचंय. सो पहिल्यांदा माझ्या पद्धतीनुसार जर पाहिलं तर मी पहिल्यांदा बॅलन्स शीटची असेट साईड आपण पहिल्यांदा पोस्टिंग करणार आहे, कारण ती आपल्याला सोपी पडेल. सो बॅलन्स शीटच्या असेट साईडकडे यायचे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला पहिल्यांदा तुम्हाला लँड अँड बिल्डिंग दिसेल, बरोबर आहे. मी बॅलन्स शीट इथं तयार केलेली. मी लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या आपल्याला असेट साईडला मेन्शन करायचंय. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड अँड बिल्डिंग मेन्शन करा. याच्यावरती तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेले आहे, त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करायचे 60,000. त्याचबरोबर तुम्हाला प्लांट अँड मशिनरी पण दिलेली आहे, ती पण आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर करायचे. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट इज 17,000. ऍडजस्टमेंट दिलेली आहे, ती पण इनर कॉलमला मेन्शन करावं लागेल. त्याचबरोबर नेक्स्ट आहे फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच मेन्शन करतो आपण फर्निचर, पण ऍडजस्टमेंट दिलेली नाही त्यामुळे आउटर कॉलमला मेन्शन करायचंय. फर्निचर अमाऊंट इज 24,000. नेक्स्ट इज सन्ड्री डेटर्स आहे. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर करतो. सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट दिलेली आहे तुम्हाला, त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करा 26,000. त्याचबरोबर स्टॉक पण दिलेला आहे तुम्हाला, तो स्टॉक पण तुम्हाला ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे स्टॉक वरती. त्याची अमाऊंट आहे 40,000. ओके. आणि दिस इज द लास्ट आहे कॅश आहे 80,000 ची कॅश आहे आणि ही कॅश यासाठी आपण कॅश अकाउंट तयार केलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेटला कॅश इन हँड दिलेला असेल तर तुम्हाला कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून लिहायचंय. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि जी कॅशची अमाऊंट आहे तुमची 80,000 ती तुम्हाला ट्रान्सफर करायची. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण बॅलन्स शीटची पूर्णपणे असेट साईड ट्रान्सफर केली. आता आपण येऊया बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज कडे.
आता बॅलन्स शीटची लायबिलिटीज आपण पोस्टिंग करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा दिसेल तुम्हाला कॅपिटल. सुजाता आणि पौर्णिमाचं आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे, ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ट्रान्सफर करून घ्यायचे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सुजाताची अमाऊंट आहे 1 लाख आणि पौर्णिमाची जी अमाऊंट आहे 1,40,000. अपर्णा ही ऍडमिशन झालेली पार्टनर आहे, तर त्यामुळे आपण त्याला डॅश करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करतो, बरोबर आहे. क्रेडिटर मेन्शन करा. क्रेडिटर्स अमाऊंट इज 34,000. त्यानंतर नेक्स्ट आहे बिल्स पेबल. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. अमाऊंट इज 26,000. ओके. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे बॅलन्स शीट आहे ट्रान्सफर केलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला बुक मध्ये टोटली रिव्हॅल्युएशन अकाउंट दिलेला असेल, पण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेलं नाही, कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट दिलेलं नाही, पण तरी आपण तयार करणार आहोत. ठीक आहे. सो तर पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर केली. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंटकडे जात असताना पहिली ऍडजस्टमेंट बघणारे काय सांगितले बघा. द ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉइन द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर ऑफ 1/5 शेअर of future profit on the following terms and condition. Number 1, goodwill is valued at rupees 2 lakhs. Aparna is to be bring her share of goodwill in cash. ज्यावेळेस अपर्णा बिझनेस मध्ये आली तर त्यावेळेस येत असताना तिचं जे गुडविल आहे जे आहे 2 लाख रुपीचं तुम्हाला गुडविल दिलेलं आहे. ओके. आणि ते जे गुडविल आहे ते कॅशच्या स्वरूपात आणलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की गुडविल आणलेलं आहे, बरोबर आहे, कॅशच्या स्वरूपात आणलेलं आहे. म्हणजे एंट्री तुम्हाला करावी लागणार आहे. वाटलं तर एंट्री नोट डाऊन करा, त्याचं लेजर पोस्टिंग मी तुम्हाला सांगेन. एंट्री असणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता हे गुडविल जे आहे ते 2 लाख रुपीज आहे. त्याच्यामधला अपर्णाचा जो रेशो तुम्हाला सांगितलेला आहे तो आहे 1/5. म्हणजे मी इथं वर्किंग नोट करून देतो. म्हणजे 2 lakhs इंटू 1/5 जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा आन्सर येणार आहे 40,000. राईट. तुमचा आन्सर येणार आहे 40,000. अपर्णाच्या रेशो प्रमाणे आपण गुडविल कॅल्क्युलेशन केलं तर अपर्णाचं गुडविल जे आहे ते 40,000 आहे. मग आता गुडविल आणलेलं आहे, एंट्री आहे, मी एंट्री तुम्हाला सांगितली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे त्याचं लेजर पोस्टिंग जर तुम्ही केलं तर कॅश अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंटची डेबिटची बाजू ही आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. अमाउंट इज 40,000. ओके. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अमाउंट इज 40,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट अमाउंट इज 40,000. ओके. तर अशा पद्धतीने आपण गुडविल आणल्याची, कॅश मध्ये आणल्याची एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे अपर्णा इज टू बी ब्रिंग इन रुपीज 1 लाख ॲज अ कॅपिटल. अपर्णाने काय केलं की जे कॅपिटल आणलेलं आहे ते 1 लाख रुपीचं कॅपिटल आणलेलं आहे. म्हणजे कॅपिटल आणलं, बिझनेस मध्ये आली, कॅश आली, म्हणजे एंट्री काय होणार आहे, एंट्री लिहून घ्यायचं तुम्हाला कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णा कॅपिटल अकाउंट. तुम्हाला पाठीमागच्या पेजवरती बघा दिलेले एंट्री दिलेली बघा. कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णा कॅपिटल अकाउंट एंट्री नंबर 1. ओके. किती चाललं 1 लाख चाललं. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अपर्णा कॅपिटल अकाउंट दॅट इज 1 लाख रुपीज. ओके. आणि अपर्णा आपली ही जी अपर्णा आहे, अपर्णा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचंय बाय कॅश अकाउंट. अपर्णाने जी कॅपिटल आणले ते आहे 1 लाख रुपीज. ओके. तर अशा पद्धतीने आपण पहिली एंट्री जी आहे ती पहिली एंट्री आपण पूर्णपणे पोस्ट केलेली आहे. ओके. आता लक्षात घ्या, आपण गुडविल आणलं, गुडविल आणण्याची एंट्री केली, कॅपिटल आणलं, कॅपिटल आणल्याची पण एंट्री केली. आता काय करायचं की जे गुडविल आहे हे गुडविल आपल्याला ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. पहिलं गुडविल आणलं कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, ही पहिली एंट्री केली. दुसरी एंट्री आपल्याला हे गुडविल जे अपर्णाचं गुडविल 40,000चं आहे ते आपल्याला पार्टनरला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ठीक आहे. मग आता पार्टनरला डिस्ट्रीब्युशन करायचं तर त्याची एंट्री आपली पेज नंबर सेकंड पेजला दिलेली बघा. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एंट्री लिहून घ्यायचंय गुडविल अकाउंट डेबिट 40,000, गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू ओल्ड पार्टनर ही सुजाता कॅपिटल अकाउंट
20,000 टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट 20,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण 20,000 ट्रान्सफर केले. आता तुम्ही मला की सर 20,000 कसे आले, तर 20,000 तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेस प्रॉब्लेम बघा द बॅलन्स शीट ऑफ सुजाता आणि पौर्णिमा हू शेअर प्रॉफिट इक्वली ऑर ॲज फॉलोज, म्हणजे त्यांचा जो रेशो आहे तो इक्वली आहे. म्हणजे आपण 40,000 इक्वली वाटलं 20,000. तुमची एंट्री पुन्हा एकदा सांगतोय, तुमची एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर मीन्स गुडविल अकाउंट डेबिट टू सुजाता कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट 20,000. आता याचं लेजर पोस्टिंग करायचं. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू सुजाता कॅपिटल अकाउंट दॅट इज 20,000 टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट दॅट इज 20,000. ओके, अशा पद्धतीचे 20,000 आपण एंट्री केली. आता हे गुडविल अकाउंटच्या डेबिटला एंट्री केली, बरोबर आहे, म्हणजे पार्टनरचे नाव लिहिले. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू सुजाता टू पौर्णिमा आणि सुजाता पौर्णिमा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट सुजाता 20,000 आणि पौर्णिमा 20,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण गुडविल जे आहे ते दोन पार्टनरला आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ओके, तर या पद्धतीचा आपण गुडविलच्या 2 एंट्री केलेल्या आहेत आणि कॅपिटलची आपण 1 एंट्री केली आहे. आता सो नेक्स्ट पहिलं ऍडजस्टमेंट झाली, ए झाली, बी झाली. आता सी ला जाऊया. अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्डी डेटर्स. सन्डी डेटर्स वरती 10% प्रोव्हिजन दॅट्स कॉल्ड आरडीडी. मग आता काय करायचं, सन्डी डेटर्स आहेत आपल्याकडे, त्याच्यावरती 10% कॅल्क्युलेशन करायचे. लेस आरडीडी ऍट द रेट 10%. कॅल्क्युलेशन करा. 2,600 अमाऊंट असणार आहे 23,400. आता हे 2,000 रुपीज आलेले, म्हणजे याचा अर्थ की सन्डी डेटर्सची अमाऊंट कमी झाली, आपला लॉस झालाय, म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण मेन्शन करणार आहे टू आरडीडी दॅट इज 2,000. 2,600. ओके, त्यानंतर नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ऍट 80,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला 80,000 सांगितली. लँड अँड बिल्डिंग बघा 60,000 आहे, आता बोलतात 80,000 म्हणजेच काय झालंय, ऍप्रिसिएशन झालंय, राईट. इथं लिहायचं ऍट ऍप्रिसिएशन किती 20,000 ऍप्रिसिएशन झालंय, फायदा झालेला आहे, म्हणजेच इकडे लिहायचं तुम्हाला मेन्शन करायचंय बाय लँड अँड बिल्डिंग अमाऊंट इज 20,000. वाढ झाली प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला, त्यालाच म्हणणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ प्लांट अँड मशिनरी टू बी रिड्यूस बाय 20%. जो स्टॉक आहे तो स्टॉक रिड्यूस झालेला आहे, 20% रिड्यूस झालाय, म्हणजे कमी झालेला आहे. म्हणजे इथे लिहायचं आहे स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी असं दोन्ही सांगितलेलं आहे. म्हणजे इथे लिहा लेस प्लांट अँड मशिनरीची डेप्रिसिएशन होणार आहे ऍट द रेट 20%, बरोबर आहे. 70,000 ते 20% कॅल्क्युलेशन केलं तर अमाऊंट येणार आहे 14,000 मायनस करा किती येणार आहे 56,000. ओके, मग आता हे जे डेप्रिसिएशन झालेलं आहे या डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. ओके, रिडक्शन झालेलं आहे म्हणजे लॉस झालाय, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी अमाऊंट इज 14,000. त्याचबरोबर आता स्टॉक वरती पण त्यांनी सांगितलं 20% रिडक्शन सांगितलंय, इथं लिहायचं लेस, याच्यावरती डेप्रिसिएशन असतं लेस रिडक्शन ऍट द रेट 20% आहे, म्हणजेच किती येणार आहे 8,000. ओके, मायनस करा आउटर कॉलमला 32,000. ओके, मग आता 8,000 रिडक्शन आहे, पुन्हा लॉस झालाय रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू स्टॉक दॅट इज 8,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे स्टॉक जो आहे आणि प्लांट अँड मशिनरीचा जो सांगितलेला आहे रिडक्शन ते पूर्णपणे आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, आता काय करायचं तुम्हाला की
ह्याची एंट्री तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे, म्हणजे थर्ड नंबरची एंट्री दिलेली आहे. ती थर्ड नंबरची एंट्री बघा तुम्हाला काय दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू असेट्स, म्हणजे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला याचं लेजर पोस्टिंग काय होणार आहे नीट लक्षात घ्या. थर्ड एंट्री तुम्हाला मी सांगतोय, असेटची व्हॅल्यू कमी झाल्यानंतर तुमची एंट्री होणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट टू स्टॉक अकाउंट. ही तुमची ती एंट्री तुम्हाला थर्ड मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण ही जी एंट्री करणार आहे 2600, 40,000 आणि 8,000 या पद्धतीने आपण रिव्हॅल्युएशनची ज्यावेळेस आपली असेटची व्हॅल्यू कमी होते त्यावेळेस आपण एंट्री करणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी टू प्लांट अँड मशिनरी टू स्टॉक. बरोबर आहे. आणि असेटची व्हॅल्यू वाढल्यानंतर तुमची एंट्री काय होणार आहे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ही पण तुम्हाला एंट्री करावी लागेल. तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे, जन एंट्री आपण केलेल्या आहे. आता आपण जाऊया टॅलीच्या भागाकडे. ठीक आहे, आता आपल्याला टॅली करायचं आहे. टॅली करत असताना पहिल्यांदा आपल्याला आपण क्लोज करायचं रिव्हॅल्युएशनचे. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर डेबिटची टोटल जास्त ती क्रेडिटची टोटल कमी ती, म्हणजे याचा अर्थ की लॉस येतोय. मग आता आपल्याला डेबिटची टोटल करायची 2600, 14,000 आणि 8,000 याची टोटल असणार आहे 24,600. ही टोटल आली. सेम टोटल तुम्हाला इकडे घ्यायची 24,600. ओके, आता काय करायचं 24,600 मायनस 20,000 दॅट इज 4,600. आता हे 4,600 आहे, म्हणजे याचा अर्थ की लॉस आला. जसं आपला नेट लॉस येतो तसा इथे लॉस आला. याला म्हणणार आहे बाय रिव्हॅल्युएशन लॉस. रिव्हॅल्युएशन लॉस. ओके, किती 4,600. आता 4,600 हा लॉस जो आहे तर आपल्याला इथे सुजाता आणि पौर्णिमेला या दोघांनाही ह्या दोन्ही पार्टनरला आपल्याला इक्वली वाटायच्या, म्हणजे इक्वली वाटत असणारे त्यांची अमाऊंट असणारे किती 2,300 आपण इक्वली वाटणारे 50-50 असं वाटणार आहे. म्हणजे इथे या तुम्ही वाटलं तर सुजाता आणि पौर्णिमा 2,300. ओके, या पद्धतीने 4,600 ही अमाऊंट आली. आता लॉस आलेला आहे. लॉस आलाय म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट आला असता तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला गेला असता. लॉस आहे म्हणजे इथे लिहा टू रिव्हॅल्युएशन लॉस. रिव्हॅल्युएशन लॉस. ओके, सुजाताच्या नावावरती 2,300 आणि पौर्णिमेच्या नावाने 2,300. अपूर्णाचं तर काहीच नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज करायचंय. पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज करत असताना पहिल्यांदा टोटल करून घ्या. ओके, क्रेडिटची 1,20,000 1,40,000 प्लस 1,60,000 आणि 1,00,000 रुपीज. सेम टोटल घ्यायचंय 1,20,000 1,60,000 1,00,000 रुपीज. ओके, आता 1,20,000 मायनस 2,300 जी अमाऊंट येईल त्याला म्हणणार आहे आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,20,000 मायनस 2,300 अमाऊंट इज 1,70,700. 1,60,000 मायनस 2,300 1,57,700 आणि 1,00,000 ची अमाऊंट आहे ती ऍज इट इज तुम्हाला इथे मेन्शन करायची. ओके, सो आता हा आपला झाला कॅरी डाऊनचा बॅलन्स. आपल्याला असं पाहिजे होतं रिव्हॅल्युएशन आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीट, पण आपण असं घेतलेलं आहे फॉर्मॅट असं मी घातलेलं आहे. मग आता हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचा आहे. इथं लिहायचे टू कॅपिटल अकाउंट. ओके, सुजाता, अपर्णा नाही सॉरी पौर्णिमा आणि अपर्णा. ओके, त्यांचा बॅलन्स आपल्याला लिहायचा आहे 1,17,700 1,57,700 आणि दिस इज 1,00,000. यांची टोटल तुम्हाला करायची आणि यांची टोटल असणार आहे 3,75,400. आता ही टोटल तुमची आली. बरोबर आहे. मग आता काय करायचंय पहिली गोष्ट जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपलं सगळं झालं. आता बॅलन्स शीटची टोटल आपण करायला काय हरकत नाही, पण आपले कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट राहिलेलं आहे. पहिल्यांदा आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंट क्लोज करत असताना बघा काय दिसते अमाऊंट तुम्हाला 80,000 40,000 आणि 1,00,000 यांची टोटल घेतली तर अमाऊंट येणार आहे 2,20,000. सेम ऍज इट इज 2,20,000. इथं कुठलाही बॅलन्स नाही म्हणजे इथं लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन दॅट इज 2,20,000. म्हणजे याचा अर्थ की तुमच्याकडे जी कॅश आहे
ही वर्किंग नोट बुक मध्ये दिलेली नाही. हे हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स डायरेक्टली आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचा आहे. कॅश 2,20,000. ओके, तर आता गुडविल अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंट झालं तर गुडविल अकाउंट क्लोज करूया. याची अमाऊंट असणार आहे 40,000 डेबिटची, आणि जर क्रेडिटची टोटल तुम्ही केली तर क्रेडिटची टोटल पण ऍज इट इज तुमची सेम राहणार आहे 40,000. ओके, तर आता हे गुडविल अकाउंट क्लोज झालं म्हणजे गुडविल आपल्याला घ्यायचं नाही. आता बॅलन्स शीटची टोटल करायला काहीच हरकत नाही. जर तुम्ही असेटची आणि लायबिलिटीची टोटल केली तर तुमची टोटल 100% ही असणार आहे. अमाऊंट आहे 4,35,400 आणि 4,35,400. ओके, तर या पद्धतीची तुमची बॅलन्स शीट आहे आणि आपण या पद्धतीचं पूर्णपणे प्रॉब्लेम सोल्युशन केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, बुक मध्ये तुम्हाला जर्नल एंट्री दिल्या. जर्नल एंट्री आणि लेजर पोस्टिंग हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला कॅश अकाउंट दिलेलं नाही, त्यामध्ये आपल्याला गुडविल अकाउंट दिले नाही, त्यामध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेलं नाही. पण आपल्या जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर तुम्हाला वाटतं की तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजेल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कमेंट घेऊ शकाल. सो मी अशी आशा करतो की तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. धन्यवाद.